नमस्कार. एखाद्याच्या आयुष्यात खूप मोठी हार जर समजा आली, ठीक आहे, तर ती हार मिळाल्याच्या नंतर त्याच्या जीवनामध्ये त्याला समोर भविष्याच्या त्याच्या जीवनामध्ये त्याला कुठली इच्छा अशी नसते का म्हणजे ॲक्च्युली आपण जिंकलं पाहिजे, ठीक आहे. तर कदाचित असं तुमच्याही जीवनामध्ये होऊ शकते. झालं आहे का? नक्की सांगा. एखादी आपल्या जीवनामध्ये मोठी हार जर आली, ठीक आहे, मोठं अपयश जर आलं आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा संघर्ष करता त्यावेळेस तुम्हाला त्या संघर्षामध्ये जिंकण्याची इच्छा असते का? हां, हे नक्कीच सांगा. थँक्यू. आयुष्य जगण्याचा एकच आनंद आहे, तो कोणता? मन मोकळं ठेवा आणि विचार शुद्ध ठेवा. ह्या दोन गोष्टी जर आपण जाग्यावर ठेवल्या तर नक्कीच आपल्याला आयुष्य आनंदाने जगता येतं आहे. बरोबर की नाही? बघा मित्रांनो, 108 मण्यांची माळ मोजताना मात्र मन भटकत राहते. बरोबर आहे. आणि जेव्हा आपण 500च्या नोटा मोजतो त्यावेळेस मात्र मन एकाग्र राहते. बरोबर आहे. आता विचार करा की नेमकं चूक कशाची आहे, कुठल्या गोष्टीची आहे, ठीक आहे. कदाचित हा जर विचार जर आवडला असेल तर कमेंट्स करून सुद्धा सांगू शकता, नो प्रॉब्लेम. आणि लाईक आणि कमेंट आहेच, ते तुम्हाला जर आवडत नसेल तर नका करा. थँक्यू. बघा, पद, पैसा आणि प्रतिष्ठा हे क्षणिक आहे. आता क्षणिक कसं? समजा एखादं पद जर समजा एखाद्या व्यक्तीला जर असेल, त्या पदाचा गैरवापर घेऊन तो कुणावर जर समजा अत्याचार करत असेल, धमकावणं किंवा त्याच्या गोष्टी योग्य करण्याकरता दुसऱ्याला दबावात ठेवून योग्य मार्ग काढणं, असं जर करत असेल तर हे चुकीचं आहे. त्या पदाचा गैरवापर तो घेत आहे. बरोबर आहे. किंवा पैसा खूप आहे आणि समोरच्याला खूप मग ॲक्च्युली जोर टाकणं. बरोबर आहे. हे क्षणिक पार्ट आहे. हा आहे की नाही? आता कसा क्षणिक पार्ट आहे? कारण ते मर्यादा म्हणजे लिमिटेड काळापर्यंत ते असते, हे की नाही? कारण एखाद्याचं शरीराला जरी काही झालं तर काय होऊन जातं? जीव जर उडला तर शरीराला काही अर्थ राहत नाही. तसंच पद, पैसा आणि प्रतिष्ठा या तिन्ही गोष्टी कशा आहे? क्षणिक आहे. सगळं कसं आहे? म्हणजे क्षणिक पार्ट आहे, काही वेळापर्यंत आहे. मग आयुष्यामध्ये सर्वात चांगलं काय आहे तेही सांगतो. माणुसकी मात्र आयुष्याची खरी श्रीमंती आहे, ठीक आहे. आता हे कसं? जो व्यक्ती माणुसकीने जर समजा इतरांसोबतच त्याच पद्धतीने वागला, चांगल्या पद्धतीने म्हणजे माणुसकीने, तर ते काय झालं? त्याची आयुष्याची खरी श्रीमंती झालं. बरोबर आहे. आणि ज्या व्यक्तीला माणुसकीच नाही आहे तर तुम्ही त्याचा अर्थ तुम्ही स्वतः काढू शकता. कर्माच्या वाटेवर प्रामाणिक राहा. यश उशिरा येईल पण समाधान घेऊन येईल, आहे की नाही? ज्या व्यक्तीला वाटतंय पैसा किंवा इतर काही ज्या गोष्टी ज्या आहे, ज्या पाठीशी आहे, त्या आयुष्यभरपर्यंत किंवा मरेपर्यंत आपल्या पाठीशी आहे, हे चुकीचं आहे. माणुसकी सोडून दुसऱ्याला चिटिंग करून जर वाटत असेल की आपण जिंकू शकू, हे चुकीचं आहे. आज जरी जिंकलं समोर जाऊन जे सत्य आहे ते उघडकीस येणारच. किती जणाला फसवणार? एका, दोघा, तिघाला, सर्वांना नाही फसवू शकत. आणि हे कर्म म्हणजे ॲक्च्युली जे पापाचं जे कर्म आहे किंवा पाप जे आहे हे कुठं लपूनही ठेवू शकत नाही, ते नक्कीच बाहेर येईल, ठीक आहे. असो, थॉट जो आहे हा चांगला होता म्हणून त्याच्यावर एवढं बोलता आलं आहे. आवडलं तर नक्कीच सांगाल. थँक्यू. जे नाते, जी व्यक्ती, जो मित्र
वारंवार जर आपला आत्मसन्मान जर दुखावत असेल, ठीक आहे, किंवा आपल्याला कुठल्याही कामामध्ये किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये कमी लेखत जर असेल, तर त्या व्यक्तीपासून 2 पाऊल मागे सरकणं, 2 पावलाचं अंतर ठेवणं, ते अतिशय चांगलं राहील. म्हणजे हाच आपला सर्वात मोठा शहाणपणा राहील. नाहीतर काय होईल, वारंवार बेश्रमासारखं जर आपण त्या गोष्टी सहन करत जर गेलो, तर कदाचित आपण कुठेतरी आपला जो रिस्पेक्ट जो आहे हा गमावून बसू. तर हे जर आपल्याला टाळायचं आहे, आपली रिस्पेक्ट जर आपल्याला ठेवायची जर असेल, तर त्या गोष्टी आपल्याला लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. असे जर मित्र तुमच्या जीवनात जर असेल, नाते किंवा इतर कोणी जर असेल, तर अशा व्यक्तींना अगोदरच आपल्या जीवनाच्या, आपल्या आयुष्याच्या 2 पावले दूर ठेवा. नाही बोललं, नाही काही केलं, काही हरकत नाही, आलं लक्षात. पण आपली रिस्पेक्ट हे असली पाहिजे, लहान असो मोठा असो. ठीक आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आयुष्यामधली.